अरे त्या मार्केटमध्ये काय गर्दी, तोबा तोबा गर्दी नुसती, आणि बायकांचा नुसता गोंधळ चालला होता. काय गोंधळ गोंधळ गडबड गडबड करत भाजीपाला घेतात त्यांचं त्यांना माहिती. तसं काय फुकट मिळते भाजी सगळी. आणि मी तर गेलेच नसते मार्केटमध्ये, पण उद्या तुमच्या सुनबाईंचा उपास आहे ना, त्यांना फळं लागतील म्हणून गेले. नाही तर मी कसली जाते त्या गर्दीत घाणीत. शी. कसला उपास? अरे असं काय करतोस? उद्या वटपौर्णिमा आहे ना. ओ येस येस येस. अरे देवा, काय झालं? फळं सगळी आणली आठवणीने, पण मुख्य राहिलंच ना. काय? ती वडाची फांदी, त्याची पूजा करायची असते ना हल्ली. वडाची फांदी? हो, ती एवढीशी फांदी आणतात घरात आणि त्याची पूजा त्याची करतात. पूजा? कमाल आहे बाबा. याला काय मला कळत नाही. हल्ली मॉडर्न एज मध्ये पूर्वी बायका वडाच्या झाडाला सगळ्या अशा 7-8 जणी मिळून जायच्या नटून थटून आणि वडाच्या झाडाला धागा गुंडाळायच्या. एक उत्सव असायचा आणि सांगायच्या की देवा, जन्मोजन्मी मला हाच पती मिळो आणि ह्या माझ्या पतीचं आरोग्य अगदी उत्तम ठणठणीत राहो. हे एका फांदीला धागा आणून काय? मलाही कळत नाही त्या एका फांदीची पूजा करून काय मानसिक समाधान मिळणार आहे. पण खरं आहे रे, त्या हल्लीच्या मुलींना पण तेवढा वेळ नसतो रे. नोकरीवर कामावर जायचं असतं, त्या स्कूटर एकदा मारायची आणि ऑफिसला जायचं, त्यातून सगळी तयारी करून पूजा करायची. करतात आपलं गडबडी करतात, झालं. हे खरं आहे. आणि काय, पण हल्ली तू पूजा करतच नाहीस ना. मी सोडून दिली पूजा बिजा सगळं. पण तुझी तब्येत चांगली आहे की, मी नाही पूजा केली म्हणून काय फरक पडतोय? तू तर ठणठणीत आहेस, काय होतंय? ठणठणीत काय, जिमला जातो, व्यायाम करतो, एक्सरसाइज करतो म्हणून ठणठणीत आहे का? वडाच्या झाडांमुळे नाहीये. झालं तर. पण तू पूजा करत नाहीस म्हणजे तुला पण बहुतेक चेंज हवाय की काय? जर तुला कविता ऐकवतो. ही बघ, एक अनिल छत्रे म्हणून कवी आहे, या पोटा कवी आहे. त्याची कविता आहे. आत्ताच मला ती सापडली म्हणून आणि बरोबर या वटपौर्णिमेच्या दिवशी सापडली. वडाला धागा गुंडाळता गुंडाळता, वडाला धागा गुंडाळता गुंडाळता 7 जन्मांचे बुकिंग झालेले असते आणि देवानेच अप्रुव्हल दिल्यानंतर दाद मागायला आता जागाही नसते. देवा, कवी म्हणतो, देवा अजूनही जेव्हा रस्त्यावर नजर थपकेल त्या पौर्णिमेचं चांदणं सर्वांगावर झिरपू दे रे. अजूनही जेव्हा रस्त्यावर नजर थपकेल त्या पौर्णिमेचे चांदणे सर्वांगावर झिरपू दे. निदान एक चेंज अनुभवण्यासाठी तरी फक्त एकदाच तो धागा वडापासून निष्ठू दे. छान. तो वडापासून जर धागा निसटला ना तर काही खरं नाही तुमचं, कळलं ना? नाही, कारण वडापासून धागा निखळला तर दुसरी येणार, तर ती बरोबर करून ठेवेल तुमचं, मग कळेल तुम्हाला. मग म्हणाल नको रे बाबा, तो धागा नीट राहू दे बाबा, आहे तिथे असू दे. समजलं ना? पण तू तर पूजा करत नाहीस, मग तुला काय? हो, मग तुम्हाला चेंज हवा, सगळ्या पुरुषांना चेंज हवा असतो, मग बायकांना पण का नसावं म्हणून ठरवलं. नाही पूजा केली तरी चालते. क्या बात है. आज आयुष्यात पहिल्यांदा आपलं एकमत झालं. तुलाही चेंज हवाय, मलाही चेंज हवाय. चेंज. वटपौर्णिमा जिंदाबाद. नुसतं बोलण्यापुरतं. दुसरी आली तर माझं काही खरं नाही आणि दुसरा आला तुझंही काही खरं नाही. म्हणूनच आम्ही वटपौर्णिमेची वडाची पूजा जरी नाही केली ना तरी उद्याच्या दिवसात उपास धरतो आणि देवाच्या पूजे करतो, तेव्हा सगळी प्रार्थना करतो. ती फांदी आणून पूजा करत बसत नाही. एवढंच. आता सुनबाई नवीन आहेत, ते आधी 2 वर्ष करतील वडाची फांदी आणून. देवाची पूजा करत नाही, पण सकाळ संध्याकाळ आमची पूजा करत असतात. ते आलं. मारला तिने पंच. नमस्कार. वटपौर्णिमा, वडाचं झाड हे जीवनाचं प्रतीक आहे आणि त्याची म्हणून पूजा केली जाते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. विनोद हे सगळं बाजूला ठेवलं तरी आपली संस्कृती आहे, आपलं शास्त्र आहे, त्याचा आपण सन्मान करायलाच हवा.
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. कॅफे लाफ्टर. धन्यवाद.